पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या पण हार्दिक शुभेच्छा. कशा दिसतोय आम्ही कमेंट करून नक्की सांगा. आम्ही फुलं घातलेली आहेत ज्यावेळेला आमच्या गणूनी दिला नाहीत. गणू म्हणजे गणपती आम्ही बाप्पा. लोकांनाच गिरगावला आलेलो पण गर्दी बघून आहे ना आणि गर्दी बघून म्हणजे आम्ही तिथं थांबलोही नाही की तिथं काय असतं बघायला. आम्ही तिथून डायरेक्ट चॉईस केलं की आम्ही दर्शन करायला जाऊ. कुठे सो आम्ही बाबुलनाथला जायचं ठरवलं आणि आम्ही एवढं गोल गोल फिरलो. फर्स्ट टाइम नाही आम्ही किती सेकंड टाइम आलो आम्ही आता. तरी आम्ही फिरलो म्हणजे 5 मिनिटाचं अंतर होतं. नंतर अंतर असं आपोआप वाढत गेलं. नको करायचं नाही आणि आपोआप आपोआप ना अंतर एवढं वाढलं की 12 मिनिटाचं अंतर दाखवायला लागलं गुगल मॅपवर. मग आम्ही असं ठरवलं की टॅक्सी करून जाऊया. टॅक्सीमध्ये बसलो. टॅक्सीतून आम्ही गेलो पण काय बोलतात ना वर्षाचा पहिलाच दिवस एवढा डेंजर असं कसा असू शकतो. म्हणजे आम्ही टॅक्सीत बसलो आणि 5 मिनिटात आम्हाला त्याने मंदिराच्या इथं सोडलं. म्हणजे त्याने तरी असं सांगितलं की इथं मंदिर आहे पण आम्ही पुढचे 5 मिनिटात चालत होतो आणि तरीही ते मंदिर आम्हाला दिसलं नाही. आणि असं काहीतरी झालं की आम्ही काहीतरी वेगळ्याच मंदिरात गेलो आणि ती गोष्ट माझ्या मनाला ना कुठंतरी असं म्हणजे वेगळंच वाटतं की आम्ही अचानक त्या मंदिरात गेलोच कसे दोघी पण. म्हणजे काय बोलू माझ्याकडे शब्दच नाही. मी जेव्हा त्या मंदिरात जाऊन बसते तेव्हा एकदम फ्रीज झाली होती. भारी वाटतं ना माझी केसापाटी कर ना असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला राधाकृष्णाने बोलावून घेतले असेल की कसं आहे. म्हणजे आम्हाला जायचं होतं बाबुलनाथला आणि आम्ही बाबुलनाथ मंदिर शोधत होतो आणि आम्ही तिथपर्यंत गेलोही आणि अचानक आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात घुसलो आणि ठीक आहे पण आलो दर्शन झालं. हा आणि मेन तिथे जाऊन एवढं शांत वाटलं ना. एक तर ह्या गर्दीतून ना डोकं एकदम दुखायला लागलं होतं आणि आम्ही तिथे जाऊन बघितलं आणि आम्ही तिथून मेन का निघालो ही गोष्ट मी आता तुम्हाला सांगते. कारण तिथे ना सगळे म्हणजे असे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आले होते. काय सो काही आता मी चालत होतो पण आम्हाला बीच दिसल्यासारखं झालं तर बोलतो की बाई काहीतरी ताल चालले गाईज. विषय काय नक्की बाई साहेब आमचा मोबाईल बिबाईल घेऊन जायची. बीच आहे बीच गाईज आम्हाला तर बीच दिसलाय. आम्ही म्हणजे माहीत नाही पण असं वाटते की बीच आहे. ब्लॉगर चालले तुझे नको जावेत रिटर्न घरी. कौन है ये लोग कहाँ से आते हैं? तुमच्याकडे अशी कोण मैत्रीण असेल तिला घरातच ठेवा प्लीज. कारण की आम्ही आता त्या पोरीनं मला 2 मिनिटं इथं चालवत आणलं. बोलते चला आपण बीचला जाऊ. आता नको झालंय कंटाळा आला. पण नको बोलते आता. हे माझं फुल गल्लं ग पूर्ण. आम्ही लावते मी आहे ना सखी. ही अशी सखी असणं खूप गरजेचं आहे हा लाईफ मध्ये. तुमच्या कोणी आहे का टॅग करा. कंटिन्यू कर मी आहे. तुमच्या पण अशा सखीला नक्की टॅग करा आमच्या व्हिडिओमध्ये. समजलं. आता आम्ही चाललोय गाईज. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलो ना की खात नाही काय. आमचं म्हणजे काय पागल रस्ता माहिती आहे ना तुला. वाव गाडी गॉड भाई आपले कधी दिवस येणार जातोय आपण. आय डोंट नो आपले कधी दिवस येणार बाई. असं पाडव्याला गाड्या बिड्या घ्यायचं मस्त. काय दिवस कधी येणार गाईज. कदाचित आपल्याला जेव्हा येतील तेव्हा लवकर येऊ देत बस. आपली फोर आई शपथ बुकिंग आहे वाटतं. बुकिंग आहे कलेक्शन इथलं ही आहे हे शोरूम आहे ते 4 व्हीलरचं आणि एकच नंबर कार आहेत आतमध्ये. कार आम्हाला चालवता तर येत नाही पण बघून असं दिल पिघल जात आहे. म्हणजे पोरांना नाद असतो हे समजू शकतात पण आम्हाला पण पोरींना आम्हाला नाद कुठून लागलं समजलं नाही. पण बाईक आणि नावं सांगतो ना सगळ्यात खास आमची बुलेट ना. आयुष्यात एक तरी गाडी असावी ड्रीम. हा म्हणजे चालवता येत नाही मला ही गोष्ट वेगळी आहे पण बुलेट आहे बाई. बुलेटची तुलना मी कुठल्याच गाडीच नाही करू शकत. म्हणजे भले तिच्यापेक्षा बेटर गाड्या पण आहेत. मी तुझ्या बरोबर चाललोय. हा राणी आपण इथूनच आलो होतो ग गाईज. आमचा ना हा पहिला ब्लॉग आहे सो तुम्ही खूप सारं प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे. हा हेच माझं म्हणणं आहे की खूप सारं तुम्ही जर अशा आम्हाला सपोर्ट करत राहिला तर कदाचित आम्ही गाडी घेऊ काय.
आम्ही गाडी घेऊ शकतो, छोटी तरी घेऊ आम्ही. सायकल घेऊ. जाऊ दे. सायली पाठी बसेल, मी चालवेन. मी पाठीच बसणार. फक्त एक अपेक्षा करते सोनाकडून की पाडू नकोस मला. लग्नात पण माझी सखी अशी आहे जिला लेट करेल. करंट आहे, मी लेट तिला करत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मी जर तिला सांगत असेल की सोना ती बघ तर सोनाला ना 1 मीटर म्हणजे एवढं 5 मिनिटाचं अंतर असेल ना त्याच्या अगोदरच सांगावं लागतं की सोना ती बघ ती. तेव्हा आमच्या सोनाला जाऊन दिसतं. मी बघत नाही तर होती. सोना मी त्या बघेपर्यंत पोरीला बघते मी. नाही तर सोना ती व्यक्ती बघेपर्यंत ती व्यक्ती गुल असते झाली ती. सायली हळूहळू दुसऱ्यांच्या दुकानात घुसणारच ब्लॉग घेऊन. नाही दुसऱ्यांच्या दुकानात तर नाही जाणार पण तोंडावर नक्की पडू शकते मी. सोना आपल्याला असं मला असं वाटतं आपण चुकीच्या रस्त्याने आलोय. चुकीच्याच रस्त्याने आलोय आपण. बंद कर ब्लॉग, बंद कर. इज्जतीचा भाजीपाला भेंडी. थांबा जरा आम्ही ब्लॉग रोड म्हणून आम्ही आता चुकलो. थांबा आम्ही जरा ना रोड विचारतो. नाही तर इथंच आम्हाला दिवस घालवायला चौपाटीला लागणार. आलो गिरगाव